श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आता दत्त जयंती येते, तर कोणाला जर पारायण करायला वेळ नसेल तर तुम्ही 11 गुरुवार व्रत करायला सुरुवात करू शकता। तर ते कसे करायचे संपूर्ण नियम व अटी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार, कोणी 9 गुरुवार करतं तुमच्या इच्छेनुसार, पण मी सांगेल की 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार नक्की करा, पण मध्येच 5 गुरुवार किंवा 3 गुरुवार अशी सेवा घेऊ नका। आणि 11 गुरुवार जर केले तर इतकं प्रभावी सेवा आहे ही, खरंच खूप चमत्कारिक सेवा, खरंच खूपच अनुभव आलेला आहे लोकांना, म्हणून सांगते। तर ही सेवा करायची आहे, तर कोणत्या गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकता सुरुवात, तर कुठल्याही महिन्याच्या पहिला गुरुवार घ्या, किंवा आता बघा तुम्ही अगदी आता मार्गशीर्ष महिन्यातला हा जो गुरुवार आहे पहिला गुरुवार, ह्या गुरुवारी सुद्धा तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करू शकता। पण त्याच्यात बरोबर एक अट आहे की तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातलं लक्ष्मी व्रत जे करत असाल तर दोन्ही व्रत एका दिवशी चालत नाही। त्यामुळे तुम्ही ते जर व्रत करत नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता, आणि जर ती सेवा करत असाल तर मग पूर्ण हे जो मार्गशीर्ष महिना आहे हा संपल्यावर तुम्ही मग ते करू शकता। आणि तर आता बऱ्याच ठिकाणी काही लोक आता नाही करत मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, तर त्यांच्यासाठी आता सांगते की कसं करायचं। तर तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यातल्या आत्ता ह्या परवा म्हणजेच 27 तारखेला सुरुवात करायची आहे। तर व्रत कसं करायचं तर ते सांगते। तर आपल्याला पहिल्या गुरुवारीच संकल्प करायचा आहे, प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही। तर काही नियम आहेत ते सगळ्यात अगोदर सांगते। तर 3 महिने लागतात हे 11 गुरुवार होण्यासाठी। तसं पाहायला गेलं तर काही ना काही अडचणी येतात, एखादे 2 गुरुवार मिस होतात, त्यामुळे 3 महिने पकडायचे आहेत। आणि ह्या 3 महिन्यांमध्ये नॉनव्हेज अजिबात खायचं नाही। आणि ब्रह्मचर्य, आता तुम्हाला वाटेल तर फक्त गुरुवारी ब्रह्मचर्य पाळायचे आहे, फक्त एवढेच नियम आहेत। आणि ह्या ग्रंथाचं पारायण म्हणजे पारायण सारखंच आहे। तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला ग्रंथामधील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील जे 21 अध्याय आहेत ते संपूर्ण आपल्याला एका बैठकीमध्ये पठण करायचे आहेत। त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जपमाळेवरती। आणि ह्या गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे। तर उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता, तुमच्या इच्छेनुसार दूध वगैरे खाऊ शकता। संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। तर हे झाले सगळे नियम व अटी। आणि व्रताच्या दिवशी एकादशी वगैरे आली तर तो गुरुवार गृहीत धरू नका, त्या गुरुवारी फक्त उपवास करा। आता पूजा मांडणी कशी करायची ते अगोदर सांगते। तर सगळ्यात अगोदर जिथे आपण पूजा मांडणार आहे तर तिथे ती जागा आपल्याला प्रत्येक गुरुवारी ही पूजा मांडायची आहे। 3 महिने जरी हे जे व्रत आहे हे जरी चाललं असलं तरी पण प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलून व्यवस्थित ठेवायची आहे। तर ती जागा आपल्याला स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाट जे काही असेल ते ठेवायचं। त्यानंतर त्याच्यावर एक छान असं वस्त्र ठेवायचं स्वच्छ, त्यावर स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो काहीही चालेल, दोन्हीपैकी एक। त्यानंतर गणपतीची स्थापना करायची। त्यानंतर आपल्याला 2 केळी ठेवायची आहे, किंवा कुठलेही तुम्हाला फळे ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता। गुळ खोबरं ठेवायचं आहे, पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, खडी साखर ठेवायची आहे, दक्षिणा ठेवायची आहे, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे, त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे। ह्या सगळ्या वस्तू आपल्याला चौरंग किंवा पाटावरती ठेवायच्या आहे। त्यानंतर आपल्याला फुले वाहून घ्यायची आहे देवाला, किंवा फोटो जर मोठा असेल तर तुम्ही हार घालू शकता। हे सगळं झालं पाटावरची पूजा। त्यानंतर खाली रांगोळी छान अशी काढायची आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचे। धूप दीप म्हणजे दिवा अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी लावून झाल्यावर आपल्याला सगळ्यात अगोदर ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे। ग्रंथ वाचून पूर्ण झाला 21 अध्याय एका बैठकीमध्ये, तर वाचताना आपल्याला थोडं पाणी साईडला आपल्यासाठी घ्यायचं आहे, कारण वाचायला 1.5-2 तास
आरामात लागतात. त्यामुळे मध्ये उठायला नको. घरात कोणी असतं नसतं पाणी देण्यासाठी ठसका वगैरे लागतो. त्यामुळे पाणी ग्लासभर आपल्यासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रंथ वाचून झाला की आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा स्वामींचा जप करायचा आहे जपमाळेवरती. ही सगळी सेवा एकाच दिवशी फक्त गुरुवारची करायची आहे. असे आपल्याला, तुम्ही किती आता गुरुवार करणार आहे, 9 किंवा 11 एवढे गुरुवार आपल्याला ही सेवा करायची आहे. शेवटच्या दिवशी उद्यापन कसं करायचं तर ते सांगते. तर तुमचे 11 गुरुवार झाले तर त्या दिवशी म्हणजेच 11व्या गुरुवारी शेवटच्या दिवशी उद्यापन कसं करायचं तर तुम्हाला शक्य असेल तर 11 मुले जेव घालायचे आहेत. आणि जर 11 मुले जर मिळत नसेल, म्हणजे शक्य नसेल, तर तुम्ही एका जोडप्याला जेवायला घालू शकता. आणि मग त्यांना जे काही वस्त्र असेल त्यांना तुम्ही ते देऊ शकता. स्त्री असेल तर तिची ओटी भरू शकता आणि जेवू घालायचं. बाकी काही अवघड नाही याच्यामध्ये. त्यानंतर मंदिरात जायचं आहे किंवा त्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही मंदिरात जा. स्वामींना बेसनचे लाडू आवडतात, मग तुम्ही बेसनचे लाडू घेऊन जाऊ शकता. मग जेव्हा त्या मंदिरात आरती होईल संध्याकाळी तेव्हा तो प्रसाद तिथे वाटला जाईल. किंवा मग 1.25 किलो शिऱ्याचा प्रसाद तुम्ही तिथे ठेवून देऊ शकता. म्हणजे जेव्हा आरती होईल तेव्हा तो प्रसाद वाटला जाईल. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काही सुद्धा तिथे प्रसाद म्हणून देऊ शकता. आणि शक्यतो गुरुवारचं पिवळं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे, कारण पिवळा रंग हा महाराजांचा आवडता रंग आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. अंतःकरण एकदम निर्मळ ठेवायचं आहे. कोणाविषयी काहीही वाईट बोलायचं नाही, कारण जेवढं आपण पवित्र राहू तेवढं आपल्याला फळ मिळणार आहे ह्या सेवेचं. त्यामुळे कोणाचीही निंदा, कोणालाही वाईट काही सुद्धा बोलायचं नाही. ह्या दिवशी आपल्याला उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. कोणाच्याही घरातलं काहीही खाऊ नका, म्हणजेच परान्न खाऊ नका. बाकी आता मागाशीच सांगितलं नॉनव्हेज वगैरे काही गुरुवारचं म्हणजे तुम्ही तर खाऊच नका 3 महिने. पण घरात कोणाला खायचं असेल तर ते शेवटी आपण काही त्यांना नाही म्हणू शकत नाही. आणि ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. पण शक्यतो 3 महिने नॉनव्हेज खाऊ नका पूर्ण आपला, कारण आपण संकल्प केलेला असतो. त्यामुळे संकल्प केला म्हणजे आपण एक बांधलं गेलेलो असतो. ती सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला सगळे नियम वगैरे हे पाळायचे आहेत. आणि अचानक जर एखाद्या गुरुवारी काही प्रॉब्लेम नसताना तुम्हाला पूजा मांडायला जमली नाही, म्हणजे अचानक जर प्रवासाचा योग आला, म्हणजे अचानक कोणाचं तरी लग्न आहे, मग अचानक लांब जावं लागलं, मग तुम्ही आता ही सेवा करू शकणार नाही, मग तो गुरुवार तुमचा मिस होणार. मग त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. पण तो गुरुवार गृहीत धरू नका, म्हणजे काउंट करू नका. मग त्याच्या पुढचा जो गुरुवार येईल तो त्याच्या पुढच्या पटीने तो काउंट करा. आता प्रश्न येईल की उद्यापनाच्या दिवशी कोणता स्वयंपाक बनवायचा. तर सगळ्यांना माहिती असेल असं तरी मला वाटतं, पण परत एकदा सांगते, की पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी बनवायची आहे पिवळ्या कलरची. आणि कुरडई पापडी वगैरे काही तळू नका, कारण महाराजांना कुरडई पापडी आवडत नाही. बाकी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवायचा आहे, एक देवासमोर दाखवायचा आहे. आणि त्या जोडप्याला किंवा 11 मुले असतील त्यांना तुम्ही जेवायला घालायचं आहे. शक्य असेल तर गायला सुद्धा नैवेद्य दिला तरी अतिउत्तम आहे. पण कसं झालं आता सिटीमध्ये गाया मिळत नाही, तर खेडेगावांमध्ये गाया म्हणजे काय म्हणतात त्याला अवेलेबल असतात, म्हणजे असतातच तिथे आपल्याला कुठे ना कुठे गाया मिळतात. तर सिटीमध्ये त्या गाया मिळत नाही. त्यामुळे गायच्या वाटेचा एक नैवेद्य साईडला काढून बाकी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवून जे काही 11 मुले असतील किंवा एक जोडपा असेल त्यांना तुम्ही जेव घालायचं आहे. साधी सोपी पूजा आहे, मनोभावे करा, नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. जी काही इच्छा असेल ती संकल्प करताना पहिल्या गुरुवारी बोला आणि एकदम सागर संगीत मनापासून करा, एकदम कौतुकाने करा. कोणालाही वाईट कोणाच्याही बाबतीत चिंतन करू नका. नेहमी दिवसभर स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहा मनातल्या मनात. खरंच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.